आपण बघणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा दोन कॉलम दिले जातील आणि दोन कॉलम मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रँडम काही फ्रिक्वेन्सी त्या ठिकाणी दिले जातील, नंबर दिले जातील. त्यानुसार तुम्हाला प्रोडक्ट मुवमेंट कोरिलेशन काढायचे. असा प्रश्न तुम्हाला एक्झामसाठी विचारण्यात येईल. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला डेटा ए आणि डेटा बी असे दोन प्रकारचे डेटा आपल्याला भेटलेले आहेत. ते कशाचे पण रँडमली त्या ठिकाणी दिलेले आहेत. आता ए मध्ये आपल्याला 34, 43, 32, 56, 34, 35, 46, 23, 23, 34 अशी संख्या दिलेली आहे. तर डेटा बी मध्ये 15, 19, 12, 29, 12, 13, 23, 10, 9 आणि 13 ह्या किमती त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आता प्रथम काय करायचं, आपल्याला काय करायचं, एन काढायचं आहे. आपलं पीएमसीचं जे मॉडेल आहे, फॉर्म्युला आहे, तो या पद्धतीचा आहे. ओके, आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, ह्या ज्या संख्या आहेत ह्या किती आहेत ते म्हणजे आपला एन असणार आहे. किती आहेत ह्या संख्या? 10. ओके, एन बरोबर 10. ओके, मग आपल्याला काय करायचं आहे, डेटा 1 ए यांची टोटल करायची आहे. ती टोटल किती आहे? 360. ओके, 360. त्यानंतर आपल्याला टोटल बी ची पण टोटल त्या पद्धतीने करून घ्यायची आहे. ती किती येते? 155. 155. व्हेरी गुड. आता आपल्याला काय करायचं आहे, 360 भागिले 10 जे काही 36. नंबर आहे तो आपल्याला करायचा आहे. 360 भागिले 10 किती येतात? 36. शून्याला शून्य. त्यानंतर इकडे किती येतात? 155 भागिले 10. किती येतात? 15.5. व्हेरी गुड. आता आपल्याला x ची किंमत काढायची. x ची किंमत कशी काढायची आपण? तर पहिल्यांदा काय करायचं, 34 मधून येणारी जी किंमत आहे ती वजा करायची आहे. आलं लक्षात? म्हणजे डेटा ए ची जी टोटल आहे नंतर भागाकार केलाय, येणारी जी संख्या आहे त्याच्यातून ह्या संख्या मायनस करायच्या. किती येते? पहिली संख्या 34 मधून 36 गेले -2. -2, नंतर 7. 7, नंतर -4. -4, 56 मधून 20. 20. व्हेरी गुड. त्यानंतर -2. -2, त्यानंतर -1. व्हेरी गुड. 10. 10, -13. -13, -13. -13, -2. त्याच पद्धतीने 15.5 मधून 15 मधून 15.5 वजा केले, किती आले सांगा? 0.5. वजा -0.5. व्हेरी गुड. ठीक आहे. त्यानंतर 3.5. 3.5. येस. -3.5. -3.5. येस. पॉइंट मध्येच उत्तर येणार का याचं? पॉइंट Yes. आले म्हणल्यावरती 13.5. व्हेरी गुड. -3.5. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण किमती सगळ्या टाकून घेऊया. 2.5. ठीक आहे. इथपर्यंत आलं. इकडे लक्ष द्या. आता आपल्याला काय करायचंय, एक्स आणि वाय यांचं काय करायचंय, गुणाकार त्या ठिकाणी करायचा आहे. आता एक्स ची किंमत किती आहे? -2. आणि वाय ची -0.5. हा. आता तिचा गुणाकार करून बघा बरं किती येतात. एक. व्हेरी गुड. 1. त्या पद्धतीने आपल्याला बाकीच्या किमती काढायच्या. 7 गुणाकार 3.5
गुणिले 3.5 किती येतात? 24.5. व्हेरी गुड. त्या पद्धतीने सगळं काढून घ्या. चला 24.5, त्यानंतर 14, त्यानंतर 270, त्यानंतर 0.7, त्यानंतर 2.5, त्यानंतर 75, त्यानंतर 71.5, त्यानंतर 84.5 आणि त्यानंतर 0.5. ओके, इथपर्यंत काय आलं? त्यानंतर इथं काय आहे? एक्स वर्ग आणि वाय वर्ग. आता एक्सचा वर्ग किती आहे? 4. व्हेरी गुड, 4. आणि वायचा वर्ग 0 येईल ना? पॉईंट -0.5. मग 0 येईल ना मग वर्ग येतो. कसं काय? 0.25 येईल मग. व्हेरी गुड, 0.25. राईट. आलं लक्षात? कळालं? आता 0 ते 12.25 येईल त्याचं उत्तर. बरोबर आलं ना? ओके, म्हणजे आपण 0.5 गुणाकार करायचा 0.5 मायनस 0.25. अशा पद्धतीने एकचा वर्ग 7 गुणिले 7 किती? 7 चा वर्ग 49. त्या पद्धतीने आपण किमती काढून घेणार आहोत. आलं लक्षात? मग 16 असेल, त्यानंतर 400, ओके, इथपर्यंत समजलं? येस और नो? आपण काय केलंय? यांचा वर्ग काढून घेतलाय. आता यांची काय करायची? आपल्याला टोटल करायची आहे. कशाची टोटल करायची? पहिल्यांदा एक्स वाय ची टोटल करा, नंतर एक्स वर्गाची टोटल करा आणि वाय वर्गाची टोटल करा. कशाची करायची? एक्स वाय, हां, एक्स वर्ग आणि वाय वर्ग यांची टोटल करा. पहिल्यांदा एक्स वाय ची टोटल करून घ्यायची आहे. ते टोटल किती येते? 555. 555. ओके, आता एक्स वर्गची टोटल करायची आपल्याला 916. 916 आणि वाय वर्गची टोटल करायची 36.5. किती? 360.5. 360.5. आता ह्या ज्या किमती तुम्हाला भेटल्या त्या इथं टाकायच्या. काय त्याचा हे तिचं सूत्र आहे. आता आर बरोबर, आता एक्स वाय ची किंमत काय आहे? 555. ओके, 555. त्यानंतर नेक्स्ट काय आहे? वर्गमुळात एक्स वर्गाची किंमत 916. 916. 916. व्हेरी गुड. 916 मल्टिप्लाय करा वाय वर्गाची. मल्टिप्लाय करायचंय का? किती आलं?
360.5. करा लवकर. नऊशे 16 गुणिले 360.5. हो सर, एवढं मोठं उत्तर येत आहे. करा लवकर. चला स्टॉप कर. आता यामध्ये आपण काय केले, किमती टाकल्या. किमती टाकल्यानंतर आपण काय केलं, यांचा गुणाकार गुणाकार केला. तो कशामध्ये होता? स्क्वेअर रूट मध्ये. ओके, मग ते किती आला? 574.64. ही किंमत आली. नंतर 555 त्याला भागलं आपण, ते किती आलं? 0.965. हे झालं काय? प्रोडक्ट मोमेंट कोरिलेशन. व्हेरी गुड. हे झालं त्याचं उत्तर.